आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मुंबईतील एआय समिटमधील कथित अशोभनीय प्रकाराचा मिरजेत निषेध। सांगली जिल्हा भाजप महिला मोर्चाकडून तीव्र आंदोलन। मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या एआय समिट दरम्यान काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी कथितरित्या कपडे काढून अशोभनीय प्रकार केल्याच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सांगली जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। या घटनेमुळे देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। हे आंदोलन सांगली जिल्ह्यात पार पडले आणि भारतीय जनता पक्ष भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आंदोलनाचे नेतृत्व व मार्गदर्शन स्वाती खाडे यांनी केले। आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत संबंधित घटनेचा निषेध करण्यात आला। देशाची बदनामी करणारे प्रकार सहन केले जाणार नाहीत। राजकीय स्वार्थासाठी भारताची प्रतिमा मलिन करू नका अशा घोषणा देण्यात आल्या। महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमामध्ये अशा प्रकारचे वर्तन अत्यंत निषेधार्ह असून यामुळे देशाची प्रतिष्ठा धोक्यात येते। स्वाती खाडे यांनी आपल्या भाषणात म्हटले की भारत देश तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत असताना अशा प्रकारच्या कृत्यामुळे चुकीचा संदेश जातो। राजकीय मतभेद असले तरी देशहिताला प्राधान्य दिले पाहिजे। आंदोलनानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली। सांगली जिल्ह्यातील विविध भागातील कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला। या आंदोलनात माजी महापौर संगीता खोत, रुपाली देसाई, अनिता हारगे, रामेश्वरी थोरात, सुस्मिता कुलकर्णी, ईशा साठे, सारिका राहुटे, कपिला पाटील, ज्योती मगदुम, विद्या दानोळे, वैशाली वाणे, गायत्री सातपुते, संगीता हारगे, हिना जमादार, वैशाली लोंढे, वर्षा माने, जयश्री पवार, अनघा कुलकर्णी, सुरेखा कदम तसेच सुनीता रुपनर आदी मान्यवर उपस्थित होते। आज सांगली जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने आपले दिल्लीमध्ये एआय समिट झालं होतं। तिथं काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी येऊन आपल्या देशाला मलिन करण्याचा प्रयत्न केला। आपल्या गांधीजींना त्यांनी चुकीच्या पद्धतीने उद्गार काढले, हे आम्हाला मान्य नाही। त्यामुळे आज आम्ही राहुल गांधींच्या विरोधात निषेध करतोय आणि अशा प्रकारे आपल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाला प्रेझेंट करत असताना परदेशांच्या लोकांसमोर त्यांनी आपल्या देशाला अपमान करावं ही आम्ही कोणीही मान्य करणार नाही। आम्ही जाहीर निषेध करतो। राहुल गांधींचा निषेध असो, निषेध असो, राहुल गांधींचा निषेध असो। नमस्कार, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आज आम्ही निषेध करत आहोत राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचा। आज भारत देशामध्ये होत असलेलं जे सबमिट आहे एआयचं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ह्याच्यावरती जगभरातून इतक्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला प्रतिसाद मिळत असताना, आपला देश प्रगतीच्या मार्गावर जात असताना याला निषेध करण्याचं जे काही अतिशय घाणेरडं कृत्य आहे हे काँग्रेस पार्टीकडून झालेलं आहे। यांनी आयुष्यामध्ये देशाला मागे खेचण्याशिवाय काहीही केलेलं नाही आणि ह्याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही महिला मोर्चाच्या सांगली जिल्ह्याच्या अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली इथे उपस्थित आहोत आणि महिलांच्या वतीने आम्ही निषेध करत आहोत। आज महिला मोर्चा सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही इथं जाहीर निषेध राहुल गांधीचा करण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत। आम्ही निषेध केला आहे। हा निषेध फक्त आमचा नाही, पूर्ण भारतीयांचा आहे आणि भारतीयांच्या वतीने पण आम्ही हा निषेध व्यक्त करतोय। ज्या पद्धतीनं एआय समिट झालं आणि पूर्ण जगभरामध्ये भारताचं कौतुक होतं, हे कुठंतरी राहुल गांधीच्या पोटात दुखत आहे आणि त्यामुळे त्याच्या कार्यकर्त्याला पाठवून त्यानं जे उघडं प्रदर्शन केलं, जे आम्ही 70 वर्ष तुम्ही काय केलं हे दाखवत होतो, त्यांनी आता स्वतःच कपडे काढून दाखवलं की त्यांनी काय केलं। आणि ह्या पद्धतीनं त्याची वर्तणूक असेल तर भारतानं परत मतदान करताना त्यांचा विचार नक्की करावा। आणि मी फक्त त्याच्या निषेधाची मागणी करत नाही, तर त्याला राष्ट्रद्रोहाचा खटला चालू करावा ह्याची मागणी करते। कारण त्यांनी पूर्ण नवीन युवकांचा जो भविष्याचा हत्या करण्याचा, त्यांच्या भविष्याची हत्या करण्याचा त्यांनी जो एक प्रकार केलेला आहे आणि त्या गोष्टींसाठी त्याचा खरोखरच त्यांच्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रद्रोहाचा खटला झालाच पाहिजे किंवा त्यांना जर इथं एखादा गुन्हा घडला तर जसं इथं युवकांना तडीपार केलं जातं, हिंदू मुस्लिमच्या घटना घडू देत किंवा कुठल्याही घटना घडू देत, त्यावेळेला आपल्या युवकांना कुठल्याही असू देत त्यांना तडीपार केलं जातं। मग असं एवढं मोठं जगभराला प्रदर्शन करण्यासारखं कृत्य केलं असेल तर त्याला देशामधून का हकलण्यात येऊ नये आणि हे देशातून त्याला बाहेर हकलण्याची मी मागणी करते। नमस्कार, धन्यवाद। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.